नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका बेडोदे. भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे तुम्ही गरोदर माता आणि स्तनदा माता ह्या तुम्ही इतर डॉक्युमेंट वापरून, उदाहरणार्थ पोस्टाचं पुस्तक असेल किंवा रेशन कार्ड असेल, म्हणजे इतर डॉक्युमेंट वापरून ज्यांची तुम्ही नोंदणी केली आणि त्या मातांचं आधार कार्ड आलं, तर ती कसं आपल्या त्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने ॲड करायचं आहे, आजचा तोच व्हिडिओ. ताईंनो, पूर्ण व्हिडिओ बघा, अगदी सोपं आहे, काहीच कठीण नाही, तुम्ही करू शकतात. फक्त व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. आता बघ, तुमच्यासमोर एक माता आहे आणि तुमची जी रजिस्ट्रेशन केलेली माता असेल इतर डॉक्युमेंट वापरून, तर त्या माताचं जे आहे तो तुम्हाला अशा पद्धतीचं दिसत असेल बघा. पार्टली व्हेरीफाईड म्हणजे त्यांचं जे व्हेरिफिकेशन आहे, तर तो जो मेसेज आहे तर अशा पद्धतीचा असेल, तर तो आपल्याला व्हेरीफाईड करायचा आहे. आता म्हणजेच आपल्याला तिची KYC करायची, तिची आपल्याला आधार आपल्याला जॉईन करायचं. ते कसं करायचं तर ते बघूया. हे अशा पद्धतीचं असेल, तर आपल्याला आता ती जी माता आहे तर त्या मातेच्या नावावर आपल्याला जायचं आहे बघा. इथे आपल्याला क्लिक करायचं, जिथं आपण त्या मातेचं ग्रेडेशन बघतो, म्हणजे त्या मातेचं वजन उंची टाकलेली बघतो, तिची प्रोफाईल पाहतो, तर आपल्याला प्रोफाईलवर जायचं आहे. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार. ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला, जर तुम्ही इथं वाचलं तर तुमचं लक्षात येईल की इथं बघा दिसतंय ॲड आधार इन्रोलमेंट नंबर ॲड. जर तुमचं म्हणजे आता समजा हे नाही करायचं आहे, समजा तुमचं जर आधार कार्ड फक्त काढलेलं आहे तर तुम्हाला हे टाकायचं आहे, पण आता ह्या मातेचं डायरेक्ट आधार आलेलं आहे, तर मग त्या मातेचं आपल्याला तिथं करायची गरज नाही. तर मग आपल्याला कुठं करायचं आहे तर बघा, कंप्लीट नाऊ, म्हणजे आपल्याला इथं क्लिक करायचं आहे बघा. THR कंटिन्यू फॉर 0 डेज. तिथं आपल्याला ती मातेचं KYC करून आपल्याला या पद्धतीने तिचा आधार जोडायचं, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. ॲक्सेप्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होईल. ह्या पद्धतीचं ओपन झाल्यानंतर मग आपल्याला इथं आता जो तुमचा आधार नंबर आलेला आहे तो आधार नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर तुम्ही जो रजिस्टर केलेला आहे तो मोबाईल नंबर तुमचा जसाचा तसा तिथं येणार आहे, तो टाकायची गरज नाही. फक्त तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे. आणि आधार नंबर टाकून झालं का, मग आधार नंबर टाकून झाला का तुम्हाला इथं प्रोसीडवर क्लिक करायचं आहे बघा. हे ऑप्शन ओपन होतं आहे, प्रोसीडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग या पद्धतीचं पेज ओपन होणार. ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला प्रोसीड टू KYC याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग दी नेहमीप्रमाणे आपल्याला त्या मातेचा आधार क्रमांक आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. आधी आपल्याला ह्या बटनला क्लिक करायचं, म्हणजे आधार क्रमांक आपला व्यवस्थित टाकला जातो का. हे जे डोळ्याचं चिन्ह दिसत आहे तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला इथे टाकलेला आधार क्रमांक व्यवस्थित दिसेल. त्याच्यानंतर इथला कॅप्चा इथे टाकायचा आणि त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. अगदी आपण नेहमीची KYC करतो त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आधी ह्या बटनला क्लिक करायचं, म्हणजे तुम्ही आधार नंबर टाकणार तर इथे तुम्हाला दिसणार, आणि इथला कॅप्चा जो आहे तो इथं जशाचं तसं टाकायचा आणि नेक्स्टवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर मग जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केलेला आहे किंवा आधारला जो नंबर लिंक केलेला आहे तर त्याच्यावर 6 अंकी OTP जाणार बघा. इथं 6 अंकी OTP टाकायचा. इथं आधी क्लिक करा, म्हणजे तुम्हाला जो तुम्ही OTP टाकणार तो तुम्हाला दिसेल. आणि त्याच्यानंतर OTP टाकल्यानंतर कंटिन्यूवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा. इथं मी पुढे त्या पद्धतीने केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचा मेसेज होतो. आल्यानंतर आपल्याला अलोवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यू ही प्रोसेस सुरू असते. आपल्याला इथं काहीच करायचं नसतं. आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होतं. ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं. आता तुम्हाला इथं जे मोबाईल जे मातेचं फोटो व्हेरिफिकेशन आहे ते तुम्ही ऑलरेडी केलेलंच असतं, त्याच्यामुळे व्हेरिफिकेशन करायची गरज नसते. फक्त तुम्हाला व्हेरीफाय फोटोवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, व्हेरीफाईंगची जी प्रोसेस आहे KYCला आधारची याला ती मॅच होते. आणि ते झाल्यानंतर मग तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते सक्सेसफुल होतं अशा पद्धतीने बघा. अशा पद्धतीने सक्सेसफुल होतं, म्हणजे फेस व्हेरिफिकेशन सक्सेसफुल, आणि तुमच्या त्या मातेची पूर्ण KYC व्हेरिफिकेशन होऊन जातं. डनवर क्लिक करायचं. आणि मात्र हे केल्यानंतर तुम्हाला डेली ट्रॅकरमध्ये थोड्या काही कालावधीने, म्हणजे साधारणतः 3 ते 4 तासांनी जायचं. ही प्रोसेस जर तुम्ही संध्याकाळी 6ला केली तर तुम्ही रात्री 10 पर्यंत देखील 10च्या आत, म्हणजे 5 कमी असताना
तुम्ही त्या मातेच्या जे आहे ते याच्यावर जाऊ शकता, टी4च्या ऑप्शनला, आणि त्या मातेचा टी4 हा देऊ शकता. कारण की जोपर्यंत तुम्ही आधार कार्ड टाकत नाही, त्या मातेचं ही KYC करत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या मातेचा टी4 हा नोंदवता येत नव्हता. परंतु आता ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला नोंदवता येणार आहे. आणि आता जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता आमचं आधार कार्ड काढण्यासाठी टाकलेलं आहे, तर मग त्याच्यानंतर ते कसं करायचं ते देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच सांगणार. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. अजून एक आहे की उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मोबाईल, आता जो तुम्हाला नवीन आता आपला नंबर, समजा आता हे त्या मातेचं जी नोंदणी करतानाचा नंबर वेगळा असेल आणि आधारवर वेगळा नंबर टाकला असेल, तर तोच नंबर आपल्याला पाहिजे KYC करायला, तरच आपली KYC होणार. तर मग त्याच्यासाठी आपल्याला मोबाईल व्हेरिफिकेशन म्हणजे मोबाईल कशा पद्धतीने ॲड करायचं आहे, कारण आता थोडं बदल झालेला आहे, तो मी उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद. चलो 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 चलो